Namaskar, this is Gaurav Bidve and you are listening to Boundaries and Beyond.lab. I work at the intersection of mental clarity, relationships, and legal awareness. Many people today are not really looking for advice, they are looking for clarity. And that's exactly what we explore here, calmly and honestly. आज आपण एका सिंपल पण खूप मिसअंडरस्टूड टॉपिकवर बोलणार आहोत. बाउंड्रीज. खूप लोकांना असं वाटतं की बाउंड्रीज म्हणजे डिस्टन्स, इगो, कंट्रोल. पण खरं पाहिलं तर बाउंड्रीज आर नॉट अबाउट कंट्रोलिंग एनीवन. बाउंड्रीज म्हणजे क्लॅरिटी. तर बघा ना, आपल्या दैनंदिन आयुष्यात रिलेशनशिप्स, मॅरेज, फॅमिली, वर्क, प्रोफेशन, प्रॉब्लेम्स सडनली क्रिएट होत नाहीत. ते हळूहळू बिल्ड होतात. जेव्हा डिस्कम्फर्ट एक्सप्रेस होत नाही, जेव्हा लोक सायलेंटली ॲडजस्ट करतात आणि जेव्हा क्लॅरिटी नसते. मेनी पीपल हॅव बीन लिव्हिंग इन दिस सायलेंट कन्फ्युजन फॉर इयर्स. बट देन व्हॉट बाउंड्रीज ॲक्च्युली मीन? काय असतात बाउंड्रीज? बाउंड्री म्हणजे भिंत नाहीत. बाउंड्रीज म्हणजे अवेअरनेस. मला काय कम्फर्टेबल आहे, काय ॲक्सेप्टेबल नाही, आणि रिपीटेड डिस्कम्फर्ट जर झाला तर मी कसा रिस्पॉन्ड करेन. काम क्लॅरिटी, नॉट अँगर, नॉट कंट्रोल. आता एक महत्त्वाची गोष्ट, एव्हरी रिलेशनशिप नीड्स ॲडजस्टमेंट. फॅमिली असू दे, मॅरेज असू दे, वर्क प्लेस असू दे, काही वेळा ॲडजस्ट करणे हीच मॅच्युरिटी असते. पण फरक फक्त इतकाच, ॲडजस्टमेंट अवेअरनेसने हवा. जेव्हा ॲडजस्टमेंट म्युच्युअल असते तेव्हा रिलेशनशिप स्ट्रॉंग करते. पण जेव्हा ॲडजस्टमेंट एकच व्यक्ती करतो आणि दुसरा चेंज करत नाही, तेव्हा इमोशनल थकान सुरू होते. रिमेंबर, पॉझिटिव्ह ॲडजस्टमेंट स्ट्रेंथन्स रिलेशनशिप्स, बट ब्लाइंड ॲडजस्टमेंट वीकन्स देम. आज एक स्मॉल रिफ्लेक्शन ट्राय करा. घरी किंवा पार्टनरसोबत असताना एक सिंपल प्रश्न विचारा. आपल्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला रिस्पेक्ट कशाने फील होतो? बस फक्त ऐका. करेक्ट करू नका, जज करू नका. मेनी कॉन्फ्लिक्ट्स डिसॉल्व्ह when people simply feel heard. Frankly speaking, in many conversations that I have been having in last 14 years with individuals and couples, I have noticed one common pattern. क्लॅरिटी आली की स्ट्रेस कमी होतो. सिच्युएशन सेम असू शकते, पण क्लॅरिटी माइंड काम करतो. अँड अ काम माइंड ऑलवेज मेक्स बेटर डिसिजन्स. बाउंड्रीज भिंती नाहीत, त्या दरवाजे आहेत, जिथे क्लॅरिटी असते की वेन टू ओपन अँड वेन टू रिस्पेक्टफुली क्लोज. सो दिस इज बाउंड्रीज अँड बियॉन्ड.लॅब, where we explore mind, relationships, and real life clarity. I'll see you in the next conversation. Until then, stay tuned. Thank you.